शासनाकडून आश्वासन मिळेपर्यंत मृतदेहावर अंतिम संस्कार करणार नाही. मृतक युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या कुटुंबियांचा पवित्रा. देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ या गावातील राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केल्याची दुःखद घटना समोर आली आहे. मृतक कैलासने केलेल्या मागण्यांसंदर्भात जोपर्यंत शासनाकडून आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंतिम संस्कार करणार नसल्याचा पवित्रा कैलास नागरे यांच्या कुटुंबियांनी घेतला आहे. काय त्यांची इच्छा होती, काही तुझ्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या होत्या? हो, मी शिकावं, चांगली नोकरीला जावं, कुठे ना कुठे जॉब करावं, घरी न राहावं, बस खूप मोठे मोठे स्वप्न होते. पण शेतीच्या अडचणीमुळे ते होऊ नाही शकले. खरं तर देश आता महासत्ताक होतो असं बोललं जात आहे, परंतु अजूनही शेतकऱ्याला सिंचनासाठी पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येते. सरकारकडे काय मागणी असणार आहे? पप्पाचे जे जे त्यांनी लिहून ठेवलं आहे सुसाईड नोट वगैरेवरती, बस ते सर्व पूर्ण करण्यात यावं आणि आमच्या तिघांची सर्व पूर्ण जबाबदारी घ्यावी. त्यांनी ज्याच्यासाठी हे सगळं पाऊल उचललं, खडकपूर्णाचं पाणी, संत चोखामास पाणी डाव्या कलाव्याद्वारे या 14-15 गावाला मिळावं ती त्यांची इच्छा होती आणि ती पूर्ण सर्वांनी करावी. आणि त्याच्या मुलाचं शासनाने पालन पोषणाचं सर्व सुविधा करावी. त्याच्या मुलं सध्या शिकत आहे, नोकरी लावण्याचे त्यांचे स्वप्न होते की शेतीमध्ये पाणी शिवाय काहीच नाही, तर त्यांनी मुलांचं सर्व शिक्षणाची जबाबदारी घ्यावी. बरं, आता शवविच्छेदन झालं, प्रेत या ठिकाणी आणलं जाणार आहे, काय तुमची पुढची भूमिका असणार? शासनाने अजून कुठल्याच प्रकारचं पाऊल उचललं नाही, त्यामुळे आता सध्याच काहीच नाही सांगू शकत. जोपर्यंत ते काही आश्वासन देणार नाही तोपर्यंत आम्ही अंतिम दिवसा कार्यक्रम करणार.